चला तर आज आपण पोळ्या करूया. बघा कशा अशा मऊ पोळ्या झालेल्या आहेत. आपल्या 2 दिवस पण मऊ राहतील एवढ्या छान अशा पोळ्या झालेल्या आहेत. कोणती चूक टाळायची ते आपण बघूया. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही किती छान अशा मस्त पोळ्या आपल्या भाजलेल्या आहेत, तरीही पण कडक नाही. आणि बघू शकता किती छान अशा फुगलेल्या आहेत. लेयर पण तुम्हाला मी दाखवते बघा, असं काढून किती छान अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि एकदम अशा मऊ. उन्हाळ्याच्या तर दिवसभर पोळ्या कडकच होत होत्या. सकाळी जर पोळ्या केल्या तर सायंकाळपर्यंत हे पोळ्या कडक होत होत्या बऱ्याच जणांच्या. तर तुम्ही अशा पद्धतीने जर बनवल्या तर हे तुमच्या 2 दिवस पोळ्या एकदम मऊ आणि सॉफ्ट राहतील. चला तर आपण पीठ कसं मळायचं ते बघू. मी इथे थोडंसं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. एकदाच पाणी हे नाही घालायचं आहे. मीठ तेल बिलकुल आपल्याला तेलामध्ये वापरायचं नाही. मीठ आणि तेल वापरल्याने आपली काही पोळी नरम होत नसते. ते आपलं पीठ चुरण्यावरती आणि पोळी करण्यावर असते. अशा प्रकारे थोडं थोडं आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे पिठामध्ये. तुम्ही जेवढं पीठ हे चांगलं मळून घेसाल सुरुवातीला असं कमी पाण्याने आणि कमी पाणी टाकून टाकून तुम्ही सॉफ्ट पीठ करसाल तेवढी पोळी आपली ही टम्म फुगते आणि छान होते. अशा प्रकारे आपल्याला हाताने पीठ हे थोडंसं जोर हाताचा आपल्याला यामध्ये लावायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जेवढा वेळ पीठ चुरसाल तेवढ्या पोळ्या आपल्या छान येतात. एकदम पाणी आपल्याला जास्त बिलकुल घालायचं नाही. थोडं थोडं करून आपल्याला पिठामध्ये पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे बघा मी किती कमी पाणी घालत आहे, एकदम थोडं थोडं असं. पीठ जर चुरायला गेलं तर 1 मिनिटामध्ये सुद्धा पीठ चूर्ण होते, पण त्याने पोळी आपली ही सॉफ्ट येणार नाही. थोडं थोडं असं करून आपल्याला पाणी घालायचं आहे. पीठ चुरताना 5 ते 6 मिनटं तरी किमान वेळ आपल्याला पिठाला द्यायचा. त्याने काय होईल, आपली पोळी मस्त अशी काठोकाठ फुगेल तर फुगेलही पण, आणि ती पोळी एकदम सॉफ्ट अशी 2 दिवस राहील. उन्हाळ्याच्या बरेच जणांच्या पोळ्या कडक होत येतात, बिलकुल नरम राहत नाहीत. जर तुम्ही अशा पद्धतीने जर बनवले पोळ्या तर तुमच्या बिलकुल पोळी कडक होणार नाही. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती व्यवस्थित पोहोचेल. अशा प्रकारे सुरुवातीला मी एका हाताने पीठ चुरून घेतलं आणि लास्टला असं दोन्ही हाताने पीठ आपल्याला चुरून घ्यायचं आहे. थोडंसं आपला हाताचा असा भार टाकायचा आहे पिठावरती. अलगद हाताने पीठ नाही चुरायचं. बघू शकता मला साधारण 6 मिनिटं लागलेले आहेत पीठ चुरायला. पीठ आपण जसं जसं चुरत जाईल तसं तसं आपलं पीठ हे ऑटोमॅटिक एकदम सॉफ्ट होतं. थोडं थोडं पाणी टाकून चुरत गेलं की खूप छान पोळ्या बनतात. तुम्ही फर्स्ट टाईम जरीही पोळ्या बनवत असाल तरीही पोळ्या तुमच्या खूप छान होतल्या जर तुम्ही अशा पद्धतीने जर केल्या तर. आता मी थोडंसं पाणी टाकून साईडला 4 ते 5 मिनटं पीठ आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. असंच जर पीठ ठेवलं तर आपलं पीठ हे लालसर पडतं, लालसर पोळ्या येतात. त्यामुळे कॉटनचं वरती असं टाकून ठेवायचं 5 मिनटं. तर आता आपण पोळ्या बनवूया. 5 मिनटं झालेले आहेत आपल्याला. अशा प्रकारे मी एक गोळा घेतलेला आहे पिठाचा. त्याला थोडंसं असं लाटून घ्यायचं आणि आपल्याला त्रिकोणी अशा प्रकारे मी दाखवते की त्रिकोणी घडी करून पोळी करायची. आज आपण 4 ते 5 प्रकारच्या पोळ्या बघूया. तुम्ही 5 पोळ्यापैकी एक जरी पोळी केली तरी अशा पद्धतीने तुमची नक्कीच टम्म अशी पोळी फुगेल. अशा प्रकारे लाटून घ्यायचं. अगोदर काट्याला लाटून घ्यायचं, पुन्हा मग सेंटरला लाटून घ्यायचं. थोडंसं मी तेल लावते आणि तवा मस्त असा गरम झाला की आपल्याला त्यावरती अशी पोळी टाकायची. एक्स्ट्राचं पीठ जर जास्त पोळीवरती जर असेल तर आपल्याला काढून घ्यायचं. अशा प्रकारे 5 ते 6 सेकंद आपल्याला पोळी ठेवायची, पुन्हा अशी पलटून घ्यायची. बघू शकता तुम्ही किती अशी पहिलीच पोळी आपली. बरेच जणांची पहिली पोळी ही कडक येते, फुगत नाही व्यवस्थित. का तर ते तवा व्यवस्थित आपला तापला जर नसेल तर पोळी ही फुगत नाही. बघू शकता माझी पहिलीच पोळी किती छान अशी झालेली आहे, फुगली पण आणि बघू पण शकता तुम्ही किती छान अशी मस्त झालेली आहे पोळी. आणि ही चूक अजिबात करायची नाही. पोळीला सारखं असं पलटत राहायचं नाही. 4 ते 5 वेळेस पोळीला पलटणं हे खूप झालं त्याने पण आपली पोळी कडक येते. जर तुम्ही सारखं पोळीला जर असं उलटं पालटं जर करत राहिले तर आपली पोळी ही कडक होते. बघू शकता तुम्ही किती छान मस्त अशी आपली पोळी भाजलेली पण आहे आणि फुगलेलीही पण आहे, बिलकुल कच्ची नाही. दुसरी पद्धत पोळी बनवायची. अशा प्रकारे तुम्ही 2 चाकूला घेऊन
पोळी बनवू शकता। अशी पण पोळी खूप छान फुगते, एकदम काटोकाट। अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला काटाकाटीला लाटून घ्यायचं आहे, परत मग असं सेंटरला लाटून घ्यायचं। बघू शकता तुम्ही आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलं, छान चुरलं गेलं की पोळी ही खूप छान लाटल्या पण जाते आणि सॉफ्ट पण राहते, भाजल्या पण जाते आणि ती काटोकाट पण फुगल्या जाते। तुमचं पीठ चुरण्यावरती असतं, सगळं जे काही असतं ते आपल्या हातामध्येच असते। बघू शकता तुम्ही। आता हे पण पोळी पीठ एक्स्ट्राचं मी पूर्ण असं काढून घेते। 5 ते 6 सेकंद आपल्याला परत पोळीला ठेवायचं आहे। थोडंसं असं भाजल्यासारखं वरून दिसते। आता आपल्याला ही पोळी पलटून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही अशी मस्त आपली पोळी फुगत आहे। तर आता आपण या पोळीला असं पलटून घेऊ। किती छान अशी भाजली बघा। आपण एकदाही पोळीला आपण पलटलं नाही, एकाच पलटण्याने आपली पोळी किती छान अशी मस्त भाजलेली आहे। म्हणजे 2 ते 3 4 वेळेस खूप झालं पोळीला पलटणं। बघू शकता तुम्ही किती छान अशी मस्त आपली पोळी भाजलेली आहे आणि मस्त अशी सॉफ्ट पण झालेली आहे। बघू शकता तुम्ही, तुम्हाला बघताच क्षणी कळत असेल की आपली पोळी ही किती सॉफ्ट झालेली आहे। तिसरी पद्धत पोळी करायची, अशा प्रकारे तुम्ही 3 चाकोल्या करून पोळी करू शकता आणि थोडंसं मध्ये पीठ घालायचं आपल्याला, पिठाचा गोळा, परत थोडंसं तेल लावायचं। अशा पद्धतीने सुद्धा 3 लेयर पोळीला येतात आणि खूप सॉफ्ट आणि मऊ होते आणि फुगतेही पण। अशा पद्धतीने तुम्ही जर पोळ्या बनवल्या तर नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने पोळ्या करून बघा, तुमच्या पण पोळ्या खूप छान होतील। ही पण पोळी तशीच आपल्याला लाटून घ्यायची आहे। बघू शकता किती छान गोल एकदम अशा पोळ्या आपल्या येत आहेत। एक्स्ट्राचं पीठ असलेलं परत आपल्याला काढून घ्यायचं आहे। परत 5 ते 6 मिनिटं आपल्याला पोळी ठेवायची, पुन्हा पोळी परतून घ्यायची आपल्याला। चला तर आता आपण ही पोळी पलटून घेऊ। गॅस आपल्याला अजिबात कमी जास्त करायचा नाही, फुल गॅस राहू द्यायचा आपल्याला तव्यावरती पोळी टाकल्यावरती। कमी बिलकुल गॅस आपल्याला करायचा नाही। बघू शकता किती मस्त आपली पोळी अशी फुगत आहे, एकदम काटोकाट अशी पोळी फुगत आहे। अशा प्रकारे जर साईडने पोळीची जर हवा जात असेल तर तुम्ही सराट्याने किंवा कॉटनच्या कपड्याने असं थोडंसं दाबून धरायचं। ते काय होईल, एकदम अशी काटोकाट आपली पोळी मस्त अशी फुगेल। मध्येच पोळी आपली हवा जाते पोळीची तर पोळी ही फुगत नाही। बघू शकता तुम्ही किती काटोकाट आपली पोळी फुगत आहे आणि भाजलीही पण मस्त। अशा पद्धतीने तुम्ही पोळ्या करू शकता, एकदम सॉफ्ट अशा पोळ्या राहतात। जर तुम्हाला कुठे जायचं असेल, तुम्ही सकाळी जरी 6 वाजता पोळ्या केल्या तर रात्री तुमच्या 10 वाजेपर्यंत सुद्धा एकदम सॉफ्ट अशा पोळ्या राहतात। ती पद्धत पोळ्या बनवायची, ही पण पोळी एकदम काटोकाट अशी टम्म फुगते बघा। अशा प्रकारे जर तुम्ही पोळी बनवली तर ही पण आपल्याला तशीच पोळी लाटून घ्यायची आहे। 4 ते 5 बनवायच्या पद्धतीपैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली पोळी बनवायची ती कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघू शकता आपली पोळी ही पण अशी मस्त फुगत आहे। सारखं आपल्याला पोळीला पलटवायचं नाही। जर ती बाजू जर आपल्याला भाजली नाही तर परत त्याच बाजूने आपल्याला पोळी ही पूर्णपणे शेकू द्यायची आहे। पुन्हाच आपल्याला ती पोळी परतून घ्यायची आहे। बघू शकता 3च वेळेस मी पोळीला आपल्या पलटलं आहे, ते किती छान अशी मस्त भाजलेली आहे ही पोळी। ही पण पोळी बघू शकता तुम्ही किती मस्त अशी छान झालेली आहे आपली पोळी। बिलकुल काळे डाग नाहीत आपल्या पोळीला, बिलकुल कुठं चट्टा नाही, काळा करपलेली नाही, एकदम पांढऱ्या शुभ्र आपल्या अशा पोळ्या झालेल्या आहेत। काटोकाट फुगल्या आणि मस्त भाजलेल्या पण गेलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही पण अशा पद्धतीने जर पोळ्या बनवल्या तर तुमच्याही पोळ्या अशाच होतील माझ्यासारख्या। जर तुम्हाला अशा गोल पोळ्या लाटता येत नसतील आणि तुमच्या फुगतच नसतील अजिबात, तर आपल्या चॅनलवर दुसरा एक व्हिडिओ आहे जे बिना पोळपाटाने लाटण्याने
पोळी न करता कशी पोळी एकदम गोल करायची आणि कशी टम्म अशी फुगेल पोळी, तो पण एक व्हिडिओ आहे, जाऊन तुम्ही चेक करू शकता. जर तुमचे हात वगैरे दुखत असतील, काही हाताला प्रॉब्लेम वगैरे जर काही असेल, तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा पोळी करू शकता. अजून एक पोळी तुम्हाला मी लाटून दाखवते. त्रिकोणी पोळी करायची, त्यामध्ये थोडंसं पिठाचा गोळा ठेवायचा. त्याने काय होईल, आपली पोळी ही मस्त टम्म अशी फुगेल. अशा प्रकारे आपल्याला ही काट्याने अगोदर लाटून घ्यायची, पुन्हा मग सेंटरमध्ये लाटून घ्यायची. बघू शकता किती मस्त आपली पोळी अशी फुगत आहे. आपल्या पोळीची वाफ बाहेर जात असल्यामुळे आपली पोळी ही फुगत नाही. अशा प्रकारे तुम्ही थोडा वेळ कॉटनच्या कापडाने किंवा असं सराट्याने जर पोळी वाफ जाते त्या ठिकाणी जर असं धरून ठेवलं, तर पोळी ही आपली पण टम्म अशी फुगते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल की तेल आणि मिठाने काहीही होत नाही. पीठ आपल्या चुरण्यावरती असते आणि पोळी भाजण्यावरती असते, पोळी लाटण्यावरती असते. तेल आणि मिठाचा काहीही संबंध नाही आपली पोळी टम्म फुगण्यात आणि सॉफ्ट होण्यासाठी. तुम्ही पण मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे जर कणिक हे मळून घेतलं आणि साईडला 5 मिनिटं ठेवलं, तर तुमच्याही पोळ्या एकदम सॉफ्ट अशा होतील. जरीही तुम्ही नाही ठेवलं तरीही पण होतील त्या पद्धतीने, जर तुम्ही कणिक हे मळून घेतलं तर. मी बघा पोळ्याला तेल पण अजिबात बिलकुल जास्त लावत नाही, उगाच थोडंसं लावायचं आहे का म्हणून थोडंसं लावते. असं नसते की भरपूर तेल पोळ्याला लावलं म्हणून आपली पोळी सॉफ्ट होईल किंवा फुगेल, असं बिलकुल नाही. सर्व जे काही असतं ते आपलं पीठ चुरण्यावरतीच असते. बघू शकता ही पण पोळी अशी किती मस्त अशी फुगत आहे काठोकाठ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. मस्त आपली पोळी काठोकाठ फुगलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता ही मी अशीच बघा एक गोळा घेतला आणि लाटली आणि लास्टची पोळी अशीच टाकली, तरीही पण बघा तेल न लावता किती छान अशी मस्त आपली पोळी ही फुगत आहे. त्रिकोणी वगैरे काहीही मी या पोळीला अशी फोल्डची पोळी केली नाही, अशीच एक गोळा घेतला आणि लाटली. बघा किती मस्त आपली पोळी झालेली आहे. थोडंसं पीठ उरलं होतं तर अशीच पोळी ही टाकून दिली, तरीही पण किती छान अशी झालेली आहे आपली पोळी, बघू शकता तुम्ही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर बघा माझ्या सगळ्या पोळ्या अशा मस्त काठोकाठ फुगलेल्या आहेत आणि भाजल्या पण गेलेल्या आहेत. बघा किती छान अशा मस्त, तुम्हाला बघूनच कळत असेल की आपल्या पोळी ही किती सॉफ्ट अशी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. प्रत्येक पोळी आपली एकदम सॉफ्ट झालेली आहे. नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने पोळ्या करून बघा, तुमच्या पण पोळ्या मस्त अशा होतील. बघू शकता प्रत्येक पोळी आपली एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे आणि काठोकाठ फुगल्या पण गेलेली आहे. बघा मी तुम्हाला काढून पण दाखवते, बघू शकता. बघा परत मी तुम्हाला एक पोळी काढून दाखवते, बघू शकता तुम्ही. तुम्हाला पोळी करायची कोणती पद्धत आवडली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.